यू आर वॉन्टेड असं एक फिलिंग आई वडील आजी आजोबा जे काही आहेत त्यांना दिलं ना की त्यांना ते सफिशियंट आहे. की काय काय हं. काय आजोबा कसं कसं चाललंय काय चाललंय आज कुठली सिरियल पाहिली म्हणजे जाता काय झालं का त्या सुनेचं पुढे असा नुसता प्रश्न जरी विचारून पुढे गेलं ना तरी मग ती आजी बोलायला लागेल आई बोलायला लागेल हां हां तिथे असं झालं तिथे तसं झालं आपण एक 2-4 मिनटं ऐकलं आणि मी आलोच असं म्हणून जरी गेलं हे स्किल आहे सगळं. हा हं. विस्डम आहे सगळा. जवळ-जवळ 75% ज्येष्ठांना एक अंडरलाईन डिप्रेशन असतं आणि ते कायम अनट्रीटेड राहतं. त्याला ओह! ट्रीटमेंटच केली जात नाही आणि आपल्याकडे म्हातारपण या कार्पेटखालती सगळं टाकून दिलं जातं. काही नाही, नुसत्या बसतात आजकाल एकट्या-एकट्या, पण ना म्हातारपण आहे ना, म्हणजे इतकं ते सहज म्हातारपणाकडे. पण छोटी मदत मिळाली, तर त्या डिप्रेशनमधनं बाहेर येऊ शकतात. तुम्ही तुमच्या घरातल्या ज्येष्ठांसाठी कामं ठेवून द्या. ते करतात. वॉव! आणि त्यांनी ती केली पाहिजेत. आणि असं नका म्हणू, "आता नको, तुम्ही नको, खूप केलं, तुम्ही बसा." असं नाही आहे. ते करतात. त्यांच्या त्यांच्या पेसनी करतील, पण ते करतात. त्यामुळे त्यांचा मेंदू कार्यरत राहतो. कौतुक करणं, आपण त्या वयात हं. आहोत आत्ता. म्हणजे माझं कोणी कौतुक करावं या वयात आता आपण नाही आहोत. आता आपण कौतुक करायचंय. वॉव! आपण छोट्या-छोट्या गोष्टी ॲप्रिशिएट करायच्या आहेत. काय होतं, कितीही मोठी झाली, तरी माझ्याकडे बघा, माझं कौतुक करा, माझं अमुक होतं, माझं तमुक होतं, यातनं बाहेर पडलं पाहिजे आता आणि पुढच्या पिढीचं कौतुकाकडे जायला पाहिजे. झालं थोडं काळ डिपेंडंट आपण, तर बिघडलं कुठे? आपलीच मुलं आहेत, आपलेच नातेवाईक आहेत. तर आणि ही वेळ प्रत्येकावर कधी ना कधीतरी येतेच, की मला कोणाचा तरी आधार लागतो, ज्याला आपण म्हणतो, की हा इंटरडिपेंडन्स आहे. हं. तो डिपेंडन्स का म्हणायचं? कारण तुम्ही पण वॉव! त्यांच्यासाठी केलेलं आहे काहीतरी. ज्या डिग्निटीनी या लोकांनी कामं केली आहेत, ज्या डिग्निटीनी आयुष्य जगलंय, ती जपायचं काम खरं तर पुढच्या पिढीचं आहे. बरोबर. आणि ते जर का त्यांना नाही करता आलं, तर मग वृद्धाश्रमाखेरीज पर्याय राहत नाही, असं हं. होतं. आणि जे एक तिथे निग्लेक्शनची भावना आहे, रिजेक्शनची भावना आहे आणि ती भावना खूप चांगली आहे, असं नाही मला वाटत. हॅलो, नमस्कार. मी ओमकार जाधव आणि तुमच्या सगळ्यांचं खुसपूसच्या या नवीन एपिसोडमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करतो मी. आजचा एपिसोड खरं तर खूप लोकांनी रिक्वेस्ट केलेला एपिसोड आहे. म्हणजे लोकांनी इतकी रिक्वेस्ट केली होती या एपिसोडबद्दल, की आम्ही तो प्रायोरिटाईज केला आणि आज तो करण्याचा प्रयत्न करतोय. खूप कन्व्हर्सेशन्समध्ये आम्हाला लोकं हे सांगत होते, की वृद्धांविषयीचा एपिसोड करा. अ, आता आपलं हे जनरेशन आहेत, की आपण मोठे होतोय, पण आपल्यासोबत आपले पालकही आता म्हातारे व्हायला लागलेत, वृद्ध व्हायला लागलेत आणि त्यांच्यासोबत कसं डील करायचं, रिटायरमेंटला आलेत ते. तर त्यांच्या इश्यूजना कसं फेस करायचं, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुराधा करकरे. त्या सायकोथेरपिस्ट आहेत आणि सोशल वर्कर आहेत. गेली काही वर्ष ते या फील्डमध्ये काम करतात आणि ते पुण्यात रेनबो डे केअर सेंटर म्हणून चालवतात, जे खास वृद्धांसाठीचं डे केअर सेंटर आहे. तर त्यांचा खूप जवळून अभ्यास आहे या संदर्भात आणि त्यासोबतच आहेत योगिनी मांडके. त्या अकाउंटंट आहेत आणि या सोशल वर्क क्षेत्रासोबतही गेल्या काही वर्षांपासून जोडलेल्या आहेत. तर या दोघींसोबत आज आपण गप्पा मारण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि समजून घेणार आहोत एक्झॅक्टली काय पद्धतीनं आपल्या आई-वडिलांच्या वृद्धापकाळाला आपण सामोरं गेलं पाहिजे. तर दोघींनाही वेलकम. थँक यू सो मच. धन्यवाद. मला वाटतं सुरुवात आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिटायरमेंट. मला वाटतं तिथपासूनच सुरुवात केली पाहिजे. कारण म्हणजे जितका मोठा इव्हेंट खरं तर तो लाईफ इव्हेंटच आहे आयुष्यातला. कारण तुम्ही साधारण एक 30-40 वर्ष नोकरी करता. म्हणजे आता आमचं जे जनरेशन आहे जे काय वेगवेगळ्या ट्रान्झिशन्समधनं चाललंय त्यांच्यासाठीचं रिटायरमेंट काय असेल त्यावेळेसची ही गोष्ट कदाचित वेगळी असेल. पण आपल्या पालकांचं जनरेशन आहे त्यांच्यासाठी रिटायरमेंट इज अन इव्हेंट. त्याच्यानंतर आयुष्य अपसाइड डाउन होतं. तुम्हाला त्या कामात झोकून टाकलेलं असतं आणि ते बंद होतं आणि त्याच्यानंतर पूर्ण वेळ तुम्ही स्वतःला द्यायचं असतं. तर त्याच्यानंतर खूप गोष्टी बदलतात आणि मग तिथून तुमचं खरं तर म्हातारपण सुरू होतं असं या पद्धतीनं पाहिलं जातं. तर अ, कशा पद्धतीने एकतर रिटायरमेंटकडे बघितलं जाऊ शकतं आणि जे पुढे इश्यूज होतात ते तिथेच कसे त्याला काय डिस्कस करून अॅड्रेस केलं जाऊ शकतं? ओके. अं, मला विचारशील तर खरं तर रिटायर होऊच नये. रिटायर होऊच नये माणसाने काम करत राहावं. वेगवेगळ्या पद्धतीची कामं असतात ती करत राहावी. पण काय होतं बरेचदा ऑफिसेसमधनं रिटायरमेंट घ्यावी लागते हं. 60व्या वर्षी, 65व्या वर्षी, 58व्या वर्षी.
पण त्याची तयारी जर का 50 वर्षापासूनच आधी केली गेली, हं, तर रिटायरमेंट नंतरची जी पोकळी निर्माण होते, ती कदाचित होणार नाही, असं वाटतं. हं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते, की मी बरेचदा ज्येष्ठांशी बोलते, तेव्हा मी म्हणते, की "तुम्ही काही रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलंय का?" तर ते म्हणतात, की "आम्हाला भारत बघायचं आहे, आम्हाला जग बघायचं आहे, आम्हाला हे राहिलेल्या हॉबीज पूर्ण करायच्या आहेत." हं. हे सगळं ओके आहे, म्हणजे त्याच्याबद्दल मला काहीच नाही म्हणायचं आहे. पण काही कन्स्ट्रक्टिव्ह तुम्ही काही विचार केलाय का त्याबाबत? हं, किंवा त्या हं. पोकळीचा काही विचार केलाय का? कारण ह्या सगळ्या गोष्टी काही काळापुरत्या आहेत. बरोबर. तर आपल्याला जर का अजून पुढची एक 20-25 वर्ष मिळणार असतील, तर आपण काही कन्स्ट्रक्टिव्ह, प्रॉडक्टिव्ह काही करणार आहोत का? आणि हा विचार मला असं वाटतं 45-50शीतच व्हायला पाहिजे. तर हं. मग हळू त्या दृष्टीने आपण पावलं उचलायला पण लागतो आणि रिटायरमेंटच्या आधी हळू ते काम करायला पण लागतो आणि मग रिटायरमेंट झाल्यानंतर दुसरं काम. हं, आणि मला हं. कायम असं वाटतं चेंज ऑफ वर्क इज ऑल्वेज अँटी डिप्रेसंट. वॉव! वॉव! खूप इंटरेस्टिंग आहे. मला तुमच्याही बाजूने आता एक मी खरं तर योगिनी मॅमने याचसाठी इथे या चर्चेत आहेत त्या कारण ज्या वेळेस वृद्धांबद्दल बोललं जातं आणि त्या पद्धतीनं कॉन्टेक्स्ट केला जातो ना, त्यावेळेस मुलांना फार एका निगेटिव्ह टोनने बघितलं जातं. म्हणजे की हे मुलं आई-वडिलांसोबत असे वागतात, मुलं आई-वडिलांसोबत तसे वागतात. म्हणजे ऑफ काही केसेसमध्ये हे घडतं. याला कुणीही अपवाद नाही ह्या उदाहरणांना. पण सतत ते निगेटिव्ह असण्याची गरज नाही. म्हणजे बऱ्याचदा हे असं होतं, की मुलांची बाजू व्यवस्थितपणे समजून घेतली जात नाही. कारण ज्या पद्धतीनं आता स्पर्धा वाढतीये, ज्या पद्धतीनं सतत कॉम्पिटिशन आहे, काहीतरी नवीन फेस करायचंय. जरी 2 कमवते घरात असले, तरी एक वेगळ्या लेव्हलची लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे. तुम्हाला कदाचित बाहेर फिरायला जायचं नसलं, तरी कोणाला ते दाखवण्यासाठी बाहेर फिरायला जायचंय. हा सगळा जो एक मार्केट क्रिएटेड ट्रॅप आहे, त्याच्यामधले आजचे सगळे मिलेनियल्स आणि जे कोणी वर्किंग क्लासमधली लोकं आहेत, ती सगळी बऱ्यापैकी अडकली आहेत. आणि मग त्याच्यामुळे फॅमिलीकडे फार लक्ष दिलं जात नाही आणि मग त्यातनं हे इश्यूज क्रिएट होतात. तर त्याच्याबद्दलही तुम्ही सांगू शकलात तर? बरोबर आहे तुमचं. ॲक्चुअली मुलांच्या बाजूने सुद्धा विचार केला तर आजचं इतकं फास्ट लाईफ आहे ना, की खरंचच ते त्यांच्या लेव्हलला खूप कसरत हं, करत असतात. घर आणि ऑफिस आणि त्यांच्या वेळा सांभाळणं, टेक्नॉलॉजी आणि ह्या म्हणजे धावपळीचं आहेच आहे. हं, हं. त्यांची टार्गेट्स पूर्ण करणं. पूर्वीच्या इतकी 10 ते 5 अशी लिमिटेड नोकरी राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचंही आहे बाजू, नाही असं नाही. पण झालंय असं, की रिटायरमेंटचं एज 60 असल्यामुळे आणि आपल्या विज्ञानामुळे आपलं सगळं पुढचं एज लिमिट वाढल्यामुळे ते 60 वर्षाचे असले तरी ते एनर्जेटिक असतात, एनर्जी असते त्यांच्यामध्ये. हं, त्यामुळे हं. त्यांना असं वाटतं, की ह्यांनी आपल्याला वेळ दिला पाहिजे किंवा हं, ह्यांनी हं. आपल्यासोबत थोडा वेळ घालवायला पाहिजे. पण फॅक्ट आहे ही, की नाही त्यांना वेळ होत. पण त्यातल्या त्यात आपला ॲटिट्यूड चेंज करून कसं त्यांच्याकडे बघता येईल हे बघितलं पाहिजे. हं, हं, हं. आपण आता ॲटिट्यूड बद्दल बोलत होतो. तर काय ॲटिट्यूड असला पाहिजे? म्हणजे ना मला खूप माझ्याही काही-काही वेळेस आम्ही बीटी म्हणतो म्हणजे बॅड ट्रिप म्हणतो आमच्या भाषेत. तर माझ्याही कधी-कधी अशी उगाच बीटी देते, की म्हातारपण झालं, की काय मी म्हातारी झाले, की तुम्ही मला असंच वागवणार, मला सोडूनच जाणार, मग वृद्धाश्रमातच सोडणार वगैरे. तर ते असं सतत हे कन्व्हर्सेशन ना सतत मला वाटतं ज्यांचे आई-वडील साधारण एक 50शीच्या पुढे लागतात ना, तर त्यांचं बहुतेक हे सुरू होतं, की नाही आम्ही म्हातारे झालो, की तुम्ही आम्हाला सोडून द्या. तर हे का असतं? म्हणजे मला असं कळतच नाही, की काही उदाहरणं असतात जिथे काय कुणाच्या आई-वडिलांना सोडून दिलं वगैरे हे असतील. पण हे सतत हे जे मला वाटतं जे वाईट होईल याचाच विचार करून जे बघणं आहे ना, त्या अप्रोचबद्दल म्हणजे काय अप्रोच असला पाहिजे वय होताना तुमचा स्वतःचा पण आणि आई-वडिलांचा पण त्या म्हातारपणाकडे बघताना? मुळामध्ये वय झालं की अप्रोच बदलायचा ही कन्सेप्टच चुकीची आहे. हं. मला असं वाटतं की अप्रोच हा आपण आपल्याला तपासतच राहायला पाहिजे सारखं, हं. की आपण आपला अप्रोच मी एक कार्ल रॉजर्सचं वाक्य सांगते, की प्रत्येकाची एक इनेट टेंडन्सी आहे सेल्फ ॲक्च्युअलायझेशनकडे जाण्याची. हं. तर मग जर का माझा अप्रोच सेल्फ ॲक्च्युअलायझिंग किंवा माझ्या आत्मज्ञानाकडे नेणारा असेल, तर तो कायम हेल्दी असतो ॲक्चुअली. हं. पण जर का तो तसा नसेल आणि जेव्हा ज्येष्ठत्व यायला लागतं, तेव्हा कुठेतरी असुरक्षितता पण बऱ्यापैकी यायला लागते, निगेटिव्हिटी यायला हं. लागते. एम्प्टीनेस सिंड्रोम आम्ही त्याला म्हणतो, की मुलं गेलेली असतात बाहेर, त्यांच्या कामाला लागलेली असतात ती. ह्या ह्याच्यामध्ये एक व्हॅक्यूम तयार होतो आणि तो व्हॅक्यूम कशाने भरायचा हे न समजल्यामुळे ओव्हर थिंकिंग बरेचदा होतं.
आणि हं. ओव्हर थिंकिंग, इमोशनल अप्स अँड डाउन्स असे जे व्हायला लागतात आणि निगेटिव्हिटी पटकन कॅच करते. ती बरोबर. अट्रॅक्टिव्ह आहे खूप. त्यामुळे आपल्याला असे प्रश्न पडतात, की मुलांनी विचारलं नाही तर? मुलं वेळेवर आली नाहीत तर? मुलांनी असं केलं तर? हा जो भाग आहे ना, तो थोडासा कमी करून एक रॅशनल थिंकिंगकडे जर का आणलं आपण त्यांना, हं, की आजचा दिवस छान जातोय ना, आज हं. तुम्ही नीट आहात ना, आज तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे ना, बघू ना पुढे कसं येईल तसं घेऊ आपण. तर कारण फ्युचरची अँक्झायटी आणि त्याच्याही पुढची मृत्यूची अँक्झायटी ही खूप सतावते लोकांना. हं. तर हा अप्रोच मला असं वाटतं वन डे ॲट अ टाईमचाच असावा, की आजचा दिवस छान बरोबर. गेला, मजेत गेला. आज मी ठरल्याप्रमाणे सगळी माझी कामं केली. आज माझा इमोशन्स चांगल्या होत्या, चिडचिड कमी झाली. हे पॅरामीटर्स खरं तर बघायला पाहिजेत, असं मला हं, वाटतं हं, हं. त्या ह्याच्यामध्ये. आणि ते परत मी सांगते, की वेळ आल्यानंतर म्हणजे तहान लागल्यानंतर खणायचं नाही आपल्याला. म्हणजे तहान लागणार आहे हे लक्षात घेऊनच आधीपासूनच काम करायला पाहिजे, असं हं. वाटतं. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, की प्रत्येकाने आपापल्या इमोशन्स आपल्याकडे इमोशनल कोशंट हा जर का पाहिला, तर त्याची जरा अ, बोंब हा शब्द चांगला नाही आहे, पण त्याची जरा अवघडच परिस्थिती आहे, की तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही पैसे 4 कमी मिळवले तरी चालतील, पण इमोशनली तुम्ही साउंड असलं पाहिजे. हं, हं. आणि हे आधीपासूनच व्हायला पाहिजे. म्हणजे बरोबर. अप्रोच अचानक नाही बदलता येत. बिलीफ सिस्टम आपली एवढी स्ट्राँग आहे, की ती अचानकपणे आता मी बदलून उद्यापासून काहीतरी वेगळं वागीन, हे खूप अवघड आहे. हं, त्याच्यासाठी प्रयास आणि सातत्य या हं. दोन्ही गोष्टी लागत असतात. आणि म्हाताऱ्या म्हणजे त्या वयात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर कुठल्याही मुलांना त्यांच्या फेस करावा लागत असेल, तर मला वाटतं तोच रिजिडिटी. कारण पालक त्या वयापर्यंत इतके रिजिड झालेले असतात, की ते काहीच नवीन गोष्टी एक्सेप्ट करत नाहीत. त्यांना काही वेळेस ऐकूनच घ्यायचं नसतं. तर तो एक खूप मोठा फॅक्टर आहे त्यासाठी अप्रोचबद्दलचा. मला यात दुसरा एक मुद्दा आणायचा आहे आता तो म्हणजे तुम्ही म्हटलात तसा एकटेपणा या सगळ्यात येतो. तर बहुतेक लोकांनी हा विचारच केलेला नसतो, की आपण या वयात एकटे असू किंवा एकटे पडू. म्हणजे जरी आपला पार्टनर सोबत आहे नाही ही वेगळी गोष्ट. पण तो एकटेपणा येतो. तर तो त्याला कसं सामोरं जायचं? एकटेपणा वाईट नाही आहे पहिली गोष्ट. वॉव! एकाकी असणं आणि एकटं असणं याच्यात फरक आहे. तर एकटं राहायला खरं तर काही हरकत नाही आहे. पण मला असं वाटतं, की त्याचा बाऊच मोठा केला गेला आहे, की मी एकटा आहे, मी एकटा आहे, मी एकटा आहे. खरं तर आपण सगळेजण एकटेच असतो की नाही, म्हणजे कामं करताना तरी कोण बरोबर होतं आपल्या. पण हं, अवतीभोवती लोकं होती तेव्हा आपल्याला असं वाटायचं, नाही, नाही छान आपण सिक्युअर्ड आहोत. पण आत्तासुद्धा थोडेसे रिसोर्सेस आपण आजूबाजूचे तयार केले, थोडे नातेसंबंध जास्त दृढ केले किंवा आपला रुटीन व्यवस्थित लावून घेतलं, तर एकटेपणा कुठे आहे म्हणजे तो डोक्यात आहे ॲक्चुअली. हं, एकटेपणा असं काही गोष्ट नाही आहे, की ती तिथे आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे. तो आपल्या ॲटिट्यूडमध्ये आहे, तो आपल्या डोक्यात आहे. तर एकटेपणा चांगला असतो, हे स्क्रिप्ट आता एकटेपणा वाईट असतो पासून बदलायला पाहिजे, की एकटेपणा छान आहे आणि मला जे हवं ते करता येतंय तिथे आणि माझ्या ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत, जे काही राहिलेल्या माझ्या काही हॉबीज आहेत. मला ड्रॉइंग काढायचं असतं, मला लिहायचं असतं, मला ज्ञानेश्वरी वाचायची असते, मला दासबोध वाचायचा असतो, काही पण ते आता मला करता येऊ शकतं. हं. त्यामुळे एकटेपणाचा बाऊ करू नये असं मला वाटतं. एकाकीपणाकडनं डिप्रेशनकडे जातात माणसं, की मी सातत्याने बोलत राहणं, की कशी मी एकटी आहे ना आणि स्पेशली महिलांच्या बाबतीत तर सेल्फ पिटीमध्ये पटकन गेलं जातं हं, हं. की कीव केली जाते, की "अरे, ती एकटी आहे. अरे, तिला कोणी नाही आहे." आणि पुरुषांच्या बाबतीत ते इतके मूडी होतात आणि त्यांचं कॉन्व्हर्सेशन कमी होतं आणि ते डिप्रेशनकडे जायला लागतात. मिळून एकटेपणाचे हे दोन्ही असे हं, हं. हे येतात. पण ह्या दोन्ही गोष्टी जरुरी नाही आहेत. आणखी एक मला सारखं म्हणतात ना, की वृद्धापकाळ किंवा ज्येष्ठत्व म्हणजे दुसरं बालपण आहे. तर तिथे सुद्धा मला थोडासा आक्षेप असा आहे, की हा काही नियम नाही आहे, की ते दुसरं बालपण असायला पाहिजे. हा काही नियम नाही आहे. तर चांगलं पण प्रगल्भ पण आयुष्य जगता येऊ शकतं. हा हं, चॉईस तुमचा आहे, की हं. मी बालपणात जायचं आहे किंवा या हट्टीपणा करायचा आहे, त्रागा करायचा आहे किंवा एक गोष्ट सांगते आमच्याकडे मी रेनबो डे केअर सेंटर चालवते. तिथे एक आजोबा होते. त्यांचा मुलगा अचानक आमच्याकडे 3-3:30 वाजता आला आणि त्यांनी म्हणला, "बाबा बाहेर चला." आणि बाबा बाहेर आले, तर तो म्हणला, "बाबा गाडी घेतली आहे."
बाबांचा चेहरा तसाच. त्याच्यावरती कुठलेही भाव नाहीत. एकदम असा पोकर फेस असल्यासारखा. तर तो म्हणला, "बाबा तुम्हाला सरप्राईज द्यायला गाडी घेतली आहे." मग तो आत आला. आम्हाला सगळ्यांना पेढे-बिढे दिले त्यांनी. मग आम्ही पण म्हणलं, "मस्त गाडी आहे, छान" वगैरे असं ते झालं. तो निघून गेला. मग मी आजोबांना म्हटलं, की "आजोबा तुमचा चेहरा का असा आहे?" तर ते म्हणले, "मला विचारलं नाही ना गाडी घेताना." हा त्यांचा सल होती ती, ओह! की मला विचारलं नाही ना. पण म्हणलं त्यांनी सरप्राईज दिलंय तुम्हाला. हो. पण त्यांचा चेहरा अत्यंत वाईट होता. त्यांना ते विचारलं नाही याची खंत जास्त होती. बापरे! हां, तर मग हा जो भाग आहे, तो पण बदलणं शक्य आहे आणि हं. आपल्या मुलांचं कौतुक करणं, आपल्या मुलांच्या पाठीवर थाप देणं, आपण त्यांच्या मागे उभे आहोत, ही जाणीव त्यांना करून देणं, काही न बोलता, हे पण खूप गोष्टी करता येऊ शकतात. हं, जसं मी हं. म्हटलं तसं, तर हा बालपणाचा भाग झाला. हा बालिश भाग झाला. पण प्रगल्भतेचा भाग पण आहेच आहे ना दुसरा. बरोबर, बरोबर. आता आपण याबद्दल पण बोलत होतो ना, की कसे आई-वडील चिडचिडे होतात. तर खरंच म्हणजे तुम्ही सायकोथेरपिस्ट सुद्धा आहात. तर काय पद्धतीनं बॉडीमध्ये पण चेंजेस होतात म्हातारपणात, की त्याच्यामुळे कदाचित असं ते लहान मुलांसारखे जसे वृद्ध वागतात, असं काही खरंच फिजिओलॉजिकली होतं का, की ज्याच्यामुळे कदाचित ते लहान मुलांसारखे वागू शकतात किंवा रमतात काही लहान गोष्टींमध्ये, उगाच चिडतात, उगाच भांडायचं असतं त्यांना, असं कशामुळे होतं? फिजिओलॉजिकल चेंजेसमुळे ते लहान मुलांसारखं नाही वागणार. हं, हां, त्यांच्या त्यांच्यामध्ये ते बदल करायला मागत नाहीत आणि बदल ही ऑल्वेज अवघडच गोष्ट आहे. हं. कारण कुठलाही बदल हा कायम अवघड आहे. त्यामुळे फिजिओलॉजिकल चेंजेस होतात ना, स्पीड कमी होतो, स्लो होतात थोडेफार किंवा दिसणं कमी होतं, कानाला ऐकू येणं कमी होतं. कानाचं मशीन वापरायचं नसतं पण. हं, कारण म्हणजे आम्ही असं म्हणतो, "तुम्ही चष्मा वापरता ना, मग कानाचं मशीन का नाही वापरत?" ते म्हणतात, "चष्म्यानी पर्सनॅलिटी येते, कानाच्या मशीननी तेवढी येत नाही." असं वाटतं त्यांना. त्यामुळे ते वापरायचं नसतं बरेचदा. काठी लागते कधी-कधी, ऑस्टिओपोरोसिस असतो. त्यामुळे हे फिजिओलॉजिकल चेंजेस जसं वय वाढतं, तसे हं, काही ना काही येत राहतात. पण त्या चेंजेसबरोबर राहणं, त्या चेंजेसबरोबर ॲडजस्ट करून राहणं, त्याची जी अडॅप्टॅबिलिटी आहे, ती घेणं, हे बरेचदा जमत नाही. मग कधी-कधी त्याची कुरकूर चालू होते. मग त्याची निगेटिव्हिटी यायला लागते, की माझी मोबिलिटी कमी झाली, मला ऐकायला कमी येतंय. मग तो स्वतःला शेलमध्ये घेऊन जाणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण परत मला असं वाटतं, की रॅशनल ॲटिट्यूड असेल, तो जर का विवेक तयार असेल, तर हं, आहे त्या परिस्थितीत छान राहण्याची एक प्रक्रिया त्यांना जमते हं, आणि मग ते हं. करायला लागतात तसं आणि छान आयुष्य पुढचं त्यांना मिळू शकतं. ओके. आता तुम्ही म्हटलात तर मला लक्षात आलं, की किती अवघड असू शकतं. आपल्या काही एबिलिटीज कमी होत आहेत. खरं आपल्याला काही लिमिटेशन्स आलेत. आता हे हं, समजून घेणं आणि एक्सेप्ट करणं. हं. म्हणजे त्या काळात तर तुम्ही खरंच काहीच मदत करू शकत नाही ना. तुम्हाला हे आता दिसतंय, की मला काय 4 पायऱ्या चढल्या की धाप लागतीये. मला तेवढ्या पटकन याच्या मागे पळता येत नाहीयेत. मला वाचनाला लिमिटेशन्स आलेत कारण डोळे दुखतात. तुम्हाला सगळ्या गोष्टींवरती हळू तुमचा अंकुश येतो हे लक्षात येतं. तर ते एक्सेप्ट करण्याची प्रोसेस कशी असली पाहिजे? कारण ते एक्सेप्ट तर करावं लागणारच आहे. जर नाही केलं तर त्यातनं हे सगळे प्रॉब्लेम्स तयार होणार आहेत. आणि जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांना त्या प्रोसेसेसमधनं जाताना बघतो, त्यावेळेस आपणही काय करू शकतो त्यांच्यासाठी ह्या एक्सेप्टन्सचा जर्नी सोपा करण्यासाठी? येस. ॲक्सेप्टन्सचा जर्नी सोपा करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना हे शिकवणं, की तुमची जी रिॲलिटी आहे, त्याला रेझिस्ट करू नका. जी काही वास्तवता तुमची आहे, त्याला विरोध करू नका. ती हं, आहे. कारण तुम्ही विरोध करून ती बदलणार नाही आहे. त्यामुळे ती आहे आणि ती वयोपरत्वे येणार पण आहे. त्यामुळे त्याला विरोध न करता जर का तुम्ही राहिलात, तर पण एक गोष्ट लक्षात येते, की हे ज्येष्ठ मंडळी म्हणतात, की "हो, आता आमचं वय होणार आहे, आमचं आता असं-असं होणार आहे." पण जेव्हा ॲक्चुअली त्यांना तसं व्हायला लागतं ना, तेव्हा ते घेणं खूप अवघड जातं. हं, त्यामुळे कधी-कधी असं वाटतं काउन्सिलिंग किंवा सायकियाट्रिस्टची मदत किंवा सायकोथेरपी हेल्प करते त्यांना बऱ्यापैकी. पण आपल्याकडे तो अप्रोच कमी आहे, की आता ज्येष्ठांना घेऊन काउन्सिलरकडे जाऊ, ज्येष्ठांना घेऊन सायकियाट्रिस्टकडे जाऊ, हा अप्रोच थोडासा कमी वाटतो मला. हं. त्यामुळे तो जर का असेल तर खूप सोपं जाईल. पण साधे-साधे टेक्निक्स आहेत, की आज निदान मी 4 पावलं चालू शकले, म्हणजे आम्ही असं म्हणतो, की तरी बरं झालं, इथपर्यंतच झालं. असं एक आमच्याकडे कन्सेप्ट आहे. नाहीतर काय झालं असतं अजून असं एक की तरी बरं झालं. हो, एवढं तर मी करू शकते आणि चांगलं करू शकते हे हा एक पॉझिटिव्ह अप्रोच त्यांना देणं, सकारात्मकता थोडीशी देणं, हे पण गरजेचं आहे. आणि
मला कधी-कधी असं वाटतं त्यांची बोलण्याची भूक जर का भागली गेली ना, त्यांना हं. बोलायचं असतं, त्यांना सांगायचं असतं. त्यांना कित्येक वेळेला आपली व्यथा सांगायची असते आणि फक्त सांगायची असते. सोल्युशन पाहिजे असतं असं नाही. पण हं. त्यांच्यासाठी बोलायला कोणी नाही आहे आणि मला हा मुलांना दोष नाही द्यावासा वाटत. कारण हे जी आमची ज्येष्ठ मंडळी आहेत ना, ती रिपिटेटिव्ह बोलतात. तेच, 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 तेच बोलतात. एकच मुद्दा सांगायचा असेल, तर खूप फापट पसारा बोलतात आणि हं. मुलांकडे एवढा वेळ नाही आहे. मग ते म्हणतात, "आई पटकन बोल ना. बाबा पटकन सांगा काय सांगायचं ते." तर त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो. मग अशा काही ज्येष्ठ नागरिक संघ किंवा अशा काही कम्युनिटी लिव्हिंग ज्याला म्हणतो, असं हं. जर का काही झालं किंवा आमच्यासारखी डे केअर सेंटर्स जिथे त्यांची ही भूक भागते आणि जेव्हा 4 लोकांना ऑस्टिओपोरोसिस झाला आहे, 4 लोकं काठ्या घेऊन चालतायत, 4 लोकांना कानाला ऐकू कमी येतंय, हे जेव्हा बघितलं जातं, तेव्हा मी एकटी तशी नाही आहे, हे एक हं. फीलिंग येतं वॉव! आणि ते खूप चांगलं येतं एक, "हाय बाबा, हे पण जगतात तर मी पण जगतीये आणि छान जगतीये." असं एक मला वाटतं आणि आपल्या आयुष्याची क्वालिटी वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न म्हणजे करायचेत, ते करायला मदत पण होऊ शकते, हं, असं मला हं, हं. खूप इंटरेस्टिंग आहे हे. मला हे पण म्हणजे तुमच्याकडनं योगिनी मॅम तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल, की काय पद्धतीने आणखीन आपल्या आई-वडिलांना काय चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं जाऊ शकतं? कारण बऱ्याचदा तेच होतं ना, की ते मला समजून घेत नाहीयेत. ते माझ्यासाठी एवढी गोष्ट करत नाहीयेत. ते जाऊन तिला पाळणाघरातनं आणत नाहीयेत, तर मी कशाला हे करू? तर ह्या ज्यावेळेस फाईटमध्ये तुम्ही अडकता, त्यावेळेस बहुतेक त्यातनं सोल्युशन काही कधीच निघू शकत नाही. तर ती समजण्याची जी प्रोसेस आहे म्हाताऱ्या आई-वडिलांना ती काय असू शकते? ॲक्चुअली तुम्ही किंवा आणि त्याने म्हणताय काय फायदा होऊ शकतो? हां, तेच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. राग-राग होतो, चिड होते त्या केसमध्ये आपली, की समजून का घेत नाहीयेत ते आपलं म्हणणं. हं, पण कधीतरी म्हणजे विचार केला तर असं लक्षात येतं, की त्यांची पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत आणि त्यांना होत नाहीये म्हणा किंवा अ, नाही शक्य त्यांना जाणं असंही असेल किंवा अजून काही, हं, बरोबर. पण त्यांना थोडंसं समजून घेणं म्हणजे काय, तर मी ॲक्सेप्ट करणं, की त्यांच्याच्याने होत नाहीये हे आणि हे हं, खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. हं. एक कोट आठवतो मला, "वन हॅज टू अंडरस्टँड टू बी अंडरस्टूड." हां. वॉव! वॉव! खूप महत्वाचं आहे हे. कारण ते समजून घेण्यासाठी आधी मला पण खालच्या लेव्हलला यायला लागतं ना, माझा इगो सोडायला लागतो. हं, हं, हं. आणि म्हणजे हे जरी मी आत्ता बोलत असले, तरी माझ्यासाठी हे पण हे अवघड आहे. हं, हं. ऑफ कोर्स, ऑफ ट्राय कोर्स. करत राहायला लागतं, प्रयत्न करत राहावं लागतं आणि त्याच्यामुळे बेसिकली कम्युनिकेशनमध्ये मग ते जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न जरी केला, तरी मग कम्युनिकेशनमध्ये पण सुधारणा होते. हं, हं. ओके. सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट वृद्धापकाळात येते ते म्हणजे आजारपणं आणि त्याच्यासाठीची लागणारी केअर आणि त्याच्यासाठी कारण एक सगळी वेगळी सिस्टमच तयार करावी लागते. मग काही लोकांना नर्सेस लागतात पासून, काही लोकांना आणि जे अफोर्ड करू शकत नाही त्यांचे घरचे लोकं त्यांच्यासाठी काय ते सगळं करण्याचं काम करतात. आणि यात सगळ्यात मोठा त्रास त्या म्हाताऱ्या माणसांना होऊ शकतो, की माझी कुणावरती तरी डिपेंडन्सी वाढलेली आहे. कारण आपल्याला आयुष्यभर कसे आपण इंडिपेंडंट आहोत हेच शिकवलं गेलंय आणि या पद्धतीनं वाढवलं गेलंय आणि तो एक असा काळ आहे ज्यावेळेस माझं सगळंच इतर लोकांच्या हातात आहे. तर ते स्वीकारणं आणि मग त्याच्यासोबत फाईट करणं हा खूप मोठा चॅलेंज असू शकतो. तर ॲब्सोल्युटली. ते कसं बघता त्याच्याकडे? मला असं वाटतं, की झालं थोडं काळ डिपेंडंट आपण, तर बिघडलं कुठे? आपलीच मुलं आहेत, आपलेच नातेवाईक आहेत. तर आणि ही वेळ प्रत्येकावर कधी ना कधीतरी येतेच, की मला कोणाचा तरी आधार लागतो, ज्याला आपण म्हणतो, की हा इंटरडिपेंडन्स आहे. हं. तो डिपेंडन्स का म्हणायचं? कारण तुम्ही पण वॉव! त्यांच्यासाठी केलेलं आहे काहीतरी आणि मग तो इंटरडिपेंडन्स जो आहे, तो लक्षात घ्यायला पाहिजे, की मी काहीतरी माझ्या सगळ्या काळामध्ये केलं आहे आणि आता मला कशाची तरी गरज आहे आणि असाच समाज चालत असतो. एकमेका सहाय्य करू करत तो हं. चालत असतो. त्यामुळे मला आणखी एक त्यातलाच मुद्दा असा वाटतो, की जेव्हा मी पेरेंट असते, तेव्हा माझ्या मुलांना मी काय सांगते हे पण खूप जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितलं पाहिजे. मी माझ्या मुलांना हे मेसेजेस देते का, की आता बाबा तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचं आयुष्य लीड करा किंवा तुम्ही सुखी तर आम्ही सुखी, तुम्हाला जिथे राहायचंय तिथे राहा, आता आमची काळजी करू नका. असे मेसेजेस शक्यतो आपण देऊ नये कारण आपल्याला त्यांची गरज लागणार आहे आणि हं. ही गरज लागणार आहे याचा एक
जाण याचे एक भान सर्व ज्येष्ठांना असायला पाहिजे. आणि म्हणजे मी बोलताना असं म्हणेन, की आज नाही मला लागणार आहे, पण उद्या मला माहिती नाही, की मला कदाचित तुमची मदत लागेल, तर तुम्ही अवेलेबल हो. असायला पाहिजे त्यावेळी. आणि ह्याला मी डिपेंडन्स नाही म्हणत. ह्याला मी म्हणते, की हे एकमेकांना आपण एकमेकांवरचं परस्पर अवलंबित्व आहे आणि ते खूप छान आहे. ते हं, खूप छान आहे. आणि हे असंच असायला पण पाहिजे. नाहीतर माझ्याकडे बाहेरची हायर केलेली माणसं येणारच आहेत. हं. जर का मुलं नाही आली, तर बाहेरनं नर्सेस येणार आहेत, कोणी बाबा नर्सिंग होम्स येणार आहेत किंवा बाहेरचे रिसोर्सेस येणारच आहेत. तो पण एक प्रकारचा इंटरडिपेंडन्सच आहे. आणि मग पहिला प्रायोरिटी जर का बघायची झाली, तर मुलांनाच द्यायला पाहिजे, की मुलं करतील. मुलांवर तो विश्वास पाहिजे आपला, की मुलं हं. करणार आहेत आणि मुलं करतात. मला म्हणजे परदेशात जरी मुलं असली, तरी ते करतात. ते काहीतरी मॅनेज करायचा प्रयत्न करतात. मी म्हणते ना, इथल्या पालकांना सल असतो, की आपल्याला मुलं जवळ नसल्याचा आणि तिकडच्या मुलांना गिल्ट असतं, की इथे आपण नसल्याचा. पण असतं काहीतरी त्याच्यामध्ये पण. आणि हं. म्हणजे डिपेंडन्सी नको म्हणायला आपण त्याला, असं मला वाटतं. वॉव! खूप खूप इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे याच्यावरचा. आता आपण परदेशात राहणाऱ्या मुलांबद्दल बोललो, तर मला वाटतं, की बरीच लोकं म्हणजे आता ज्या पद्धतीनं लाईफस्टाईल बदलतीये, अपॉर्च्युनिटीज ओपन झाल्यात. सगळेजण आपल्या शहरांबाहेर म्हणजे फक्त परदेशातच नाही, तर आपलं जे काही ठिकाण आहे तिथून दुसरीकडे जातात आणि मग म्हातारपणात ज्यावेळेस आई-वडील असतात आणि आपण दुसऱ्या शहरात, दुसऱ्या देशात, इतर ठिकाणी असतो, त्यावेळेस आपोआपच एक वेगळे नातेसंबंध तुमच्यात तयार होतात ते. आणि मग त्याच्यासोबत डील करणं ज्यावेळेस तुमचे आई-वडील ऑलरेडी आजारी आहेत, म्हातारे आहेत, एका दुसऱ्या शहरात आहेत, दुसऱ्या देशात आहेत आणि तुम्ही अगदीच दुसरीकडे आहात जिथून तुम्हाला त्यांचा फारसा ॲक्सेस नाही. तर त्या काळात जसं तुम्ही म्हणालात मुलांसाठी खूप मोठं गिल्ट असू शकतं हे, की नाही आता मला त्यांनी मला पूर्ण वाढवलं, हं. लहानाचं मोठं केलं, मला हव्या त्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. पण अशा काळात ज्यावेळेस त्यांना माझी गरज आहे, त्यावेळेस मी त्यांच्या सोबत नाहीये आणि अशा वेळेस कदाचित पालकही हट्टी असतात, की तेही नाही जात. म्हणजे माझे ओळखीचे ॲब्सोल्युटली. काही मित्र-मैत्रिणींची उदाहरणं आहेत, की ते मुलं तयार आहेत, की आम्ही आता नाही येऊ शकत तिकडे भारतात. तुम्ही या इकडे. तर पालकांचाही हट्ट आहे, की आम्हाला नाही यायचं. मग एका अर्थी त्यांच्यासाठी ठीकच आहे, की त्यांना आता तो बदल नकोय. पण मग दुसऱ्या बाजूला ती तक्रारही आहे. तर या डायनॅमिक्सबद्दल कसं बोलू शकतो आपण? जेव्हा मुलं 10-10, 12-12, 15-15 वर्ष आई-वडिलांपासून लांब राहतात, तेव्हा आणि आई-वडील जेव्हा आजारी पडतात किंवा त्यांच्या गरजा वाढलेल्या असतात, डिपेंडन्सी एक प्रकारची बेडबाउंड असतील कोणी किंवा असे असतील, तेव्हा ह्या मुलांना त्या आई-वडिलांची ओळखच नाही आहे खरं तर. कारण इतके वर्ष मध्ये गेली आहेत, की हं. "अरे, हीच का माझी आई, की जिने मला असं लहानाचं मोठं केलं होतं, जेव्हा आम्ही एकत्र होतो आणि आता ही आई माझी आजारी आहे, वडील माझे आजारी आहेत." तर हे वेगळी लोकं ते बघतात खरं तर. म्हणजे ते अंतर खूप वाढलेलं असतं. अ, कारण येतात तेव्हा 1-2 महिने येतात. मग ते काय त्यांचं सगळी गेट टुगेदर्स आणि अमकं-तमकं सगळे समारंभ होतात. पण जेव्हा खरंच आई-वडिलांना गरज असते, तेव्हा त्यांना मला माझ्या आई-वडिलांना ओळखणं, इथेच खरं तर प्रॉब्लेम येतो. म्हणून ती बापरे! ओळख राहायला पाहिजे आई-वडिलांची, की आईला काय होत असेल आता, वडिलांना काय होत असेल. मग ते एम्पथाईज करता येते का मला? आणि ही एम्पथी खूप महत्त्वाची वाटते. गरज लागली की ते येतात, ते करतात. त्याला जे पद्धतीने शक्य असेल ते करतात. पण तो जो एम्पथॅटिक किंवा इमोशनल बॉन्ड आहे, तो हं. कुठेतरी कमी झालेला असतो, कारण बराच काळ लांब राहिलेले असतात. हं, तर हं. तो पण एक लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतरं खूप आहेत आणि पटकन मनात आलं तरी येता येऊ शकणार नाही कदाचित इतक्या लांबून. पण आई-वडिलांनी पण जेव्हा ते बरे आहेत किंवा जेव्हा हातीपायी धड आहेत, तेव्हा त्यांनी पण त्यांचे रिसोर्सेस डेव्हलप केले पाहिजेत. शक्य असेल तर मुलांबरोबर राहायला गेलं तरी खरं तर हरकत नाही. पण तू हं. म्हणतोयस तसं ते बरेचदा नाही म्हणतात. कारण ते म्हणतात, "जिथे आमचं सगळं आयुष्य गेलं, तिथेच आम्हाला मरण येऊ देत." हो. असंही त्यांची एक इच्छा असते. त्यामुळे ते बहुतेक वेळेला नाही म्हणतात आणि तिथे जाऊन त्यांनी करायचं काय? हा पण एक प्रश्न असतो. त्यामुळे ते जात नाहीत. त्यामुळे गिल्टमध्ये बराच काळ राहतात आणि मग पैसे हे एकमेव कॉम्पेन्सेशन, की चला आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही पैसे किती पण देऊ शकतो आणि ते मग त्या सगळ्या सर्व्हिसेस हायर केल्या जातात. याच्यामध्ये दोघांचीही भावनिक खूप अ, काय म्हणतो ओढाताण होते. ओढाताण होत राहते आणि नोबडी इज हॅपी ॲक्चुअली अशी सिच्युएशन हं. येते खरं तर.
आणि मग आपल्याला बेस्ट पॉसिबल त्यांना काय देता येते ते देत राहणं आणि जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा येऊन जाणं, याच्या पलीकडे पर्यायी फारसा उरत नाही त्यांच्याकडे, असं होतं. हं, हं. मला फार महत्त्वाचं वाटतं, की ती कटुता न आणू देता त्या करेक्ट. नात्यामध्ये हे फक्त एक्सेप्ट करणं आता हे तुमच्या वाट्याला आहे आणि हो. हे आहे असं आहे. हे किती महत्त्वाचं आणि खरं तर खूप सोपं आहे आणि हे एकमेव आहे त्याच्यावरचा उपाय. पण ती प्रोसेस खूप अवघड असू अवघड. शकते प्रत्येकासाठी. मला जोगी मॅम तुमच्याकडे यायचं आहे, की बऱ्याचदा ज्यावेळेस आपण सासू-सासरे, आई-वडील यांच्या म्हातारपणाबद्दल बोलतो ना, त्यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जर मी मुलगा आहे आणि मला कारण शक्यतो प्राधान्यानं मला माझ्या आई-वडिलांची काळजी घेणं, हे माझं मी मग कर्तव्य समजतो. तसं मुलींच्या बाबतीत असं नसतं. मुलींना जसं त्यांच्या आई-वडिलांची काळजी घ्यायची असते, तसं त्यांच्या सासू-सासऱ्यांची पण घ्यायची असते. हो. तर म्हातारपणात एकतर सासू-सुना हे जे काही पूर्वापार आपल्याकडे उगाचच शत्रुपक्षात बसवलेले 2 नाते आहेत. तर म्हातारपणात कारण लहान म्हणजे लग्न झाल्यापासनं त्या रिलेशनशिपकडे वेगळ्याच पद्धतीनं पाहिलं जातं. म्हणजे सतत काहीतरी हे बोललं म्हणून ते, मी एक स्कोर करणार, तू एक स्कोर करणार आणि म्हातारपणापर्यंत ते एवढं बॅगेज आलेलं असतं आणि तेव्हा मग कंप्लीटली सासू डिपेंडंट होते त्याच्या सुनेवरती आणि मग त्याच्यानंतर खूप गोष्टी बदलू शकतात. तर सासू-सुना आणि म्हातारपण याच्याकडे तुम्ही कसं बघता? अवघड प्रश्न विचारलायत खूप. म्हणजे मी माझ्या सासूबाईंबरोबर राहते आणि हे आहे, कोल्ड वॉर असतं काही ना हो. काहीतरी कारणाने, मला मान्य आहे ते. पण काही वर्ष गेली ना, की असं जाणवतं, की शेवटी सहवास आहे आपला आणि ते आपल्याबरोबर राहणार आहेत, हे कुठेतरी दोघींनी एक्सेप्ट केलेलं असतं. हं, आणि खरं सांगू का, की कितीही आमच्यामध्ये कोल्ड वॉर असलं ना, तरीसुद्धा त्यांना माहिती आहे, की वेळ आल्यानंतर ती आपल्यासाठी काहीतरी करणार आहे. हं, हे हं. बॉन्डिंग झालेलं असतं ऑलरेडी. त्याच्यामुळे कुठेतरी संपतं हे आपोआपच असं मला वाटतं, हं, हं, की हं. त्यांना माहिती असतं, की नाही इतके वर्ष ती करतीये म्हणजे आता आपल्याला जेव्हा गरज आहे तेव्हा ती हात देणार आहे आपल्याला. बरोबर, बरोबर. याच्यामध्ये मला एक बोलावंसं वाटतं कायम, शत्रू पार्टीत हां. जाण्यापेक्षा आपण एका पार्टीत आहोत, हां. हो. असं म्हटलं तर काय होईल? अगदी, आपलं स्क्रिप्ट बदलेल की नाही बघा. अगदी. आणि आपलं स्क्रिप्ट बदललं ना, की आपण त्यांच्याकडे माणूस म्हणून प्रथम बघायला लागू. हं, म्हणजे सासू म्हणून बघण्यापेक्षा, सून म्हणून बघण्यापेक्षा माणूस म्हणून प्रथम बघू. एक उदाहरण सांगते मी याचं, की आमच्याकडे एक डिमेंटिक आजी होती आणि तिला डिमेन्शिया नुकता सुरू झाला होता आणि त्या डिमेन्शियाच्या ह्याच्यात ती विसरायची जेवलेलं आणि मग तिची सून तिला जेवायला द्यायची चांगलीच होती म्हणजे ती. ती जेवायला द्यायची, पण मग तिची मुलगा आला जेवायला घरी, की ती म्हणायची, "काय करू ना, आज जेवायलाच नाही मिळालं ना मला." असं ती अ, अरे बापरे! मुलाला म्हणायची. मग ही इकडे इतकी संतापायची, "तुम्हाला आत्ता जेवायला दिलंय मी, आत्ता तुम्ही पोळी खाल्ली आहे, तुम्हाला का?" मग ती आमची आजी डे केअरला यायला लागली. मग ती सून पण यायला लागली. तर मी तिला म्हटलं, की "तू फक्त म्हण, 'हो का, तुम्हाला जेवायला द्यायचं आहे का अजून? तर आपण देऊया थोड्या वेळाने.'" एवढंच तू वाक्य बोल. कारण ती विसरणार आहे त्याच्यानंतर ते वाक्यसुद्धा. मग त्या असं या पद्धतीने डायलॉग करायला लागल्या. म्हणजे जी विरुद्ध पार्टी होती ना, ती एक पार्टी झाली आणि वॉव! मग तिचा डिस्टर्बन्स कमी झाला. सुनेचा डिस्टर्बन्स कमी झाला. कारण ती हं. जी चिडायची नाहीतर, की "मी काय वाईट सून आहे का? मी काय तुम्हाला खायला देत नाही का? मी काय असं करते का?" असं तिला खूप आणि मग ती नवऱ्याकडे तक्रार आणि मग नवरा हे कसं डिस्प्लेसमेंटचं एक साधन होऊन जातं. मग इकडनं आई आणि तिकडनं बायको. अशा त्या सगळेजण त्याच्यावर टाकत असतात आणि त्याला बिचाऱ्याला काय करावं कळतच नाही. मला अजून एक इथे गोष्ट अशी सांगावीशी वाटते, की जेव्हा मी माझ्या सासू-सासऱ्यांचं किंवा माझ्या आई-वडिलांचं करत असते, त्यावेळेला माझी मुलं बघत असतात. आणि हा हं. अनुभव मला आला, आता माझा मुलगा मोठा आहे. आम्ही नसताना तो आजी-आजोबांची काळजी घेतो. त्यांना काय हवं नको बघतो. हे आपोआपच पर्कोलेट होत असतं. बरोबर आहे. मॅडम म्हणतात तसं, की तुमच्याकडे तुमची मुलं बघतायत, की तुम्ही हो. काय करताय? त्यांच्याबरोबर कसं वागताय? हे असं आहे. खूप इंटरेस्टिंग. आता आपण सासू-सासऱ्यांबद्दल पण बोलत होतो. तर मला हे विचारायचं आहे, की म्हातारपण पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळं असू शकतं का? कारण बऱ्याच अंशी म्हणजे आपल्या आई-वडिलांच्या जनरेशनमध्ये, माझ्या आई-वडिलांच्या जनरेशनमध्ये पुरुष होता जो नोकरी करायचा पूर्ण वेळ आणि मग पूर्ण वेळ काम करायचे आणि मग युजुअली आया ज्या असायच्या, हाउसवाईफ्स असायच्या किंवा काही इतर कामं असतील, तरी पूर्ण वेळ नोकरी करणाऱ्या शक्यतो आया माझ्या जनरेशनच्या तशा कमीच होत्या. तसं पुरुषांचं म्हातारपण आणि बायकांचं म्हातारपण यात काही वेगळेपण असतं का? खूप वेगळेपण असतं. खूपच. कारण आपल्याकडच्या सर्व महिलांना मल्टीटास्किंग करायची खूप सवय आहे.
त्या म्हणजे अनेक व्यवधानं त्या ॲट अ टाईम बघतात. तसं पुरुषांचं होत नाही आपल्याकडे. आपल्याकडे अजूनही पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषांनी मिळवून आणायचं, नोकरी करायची आणि बाकी सगळं बाईंनी बघायचं. मग ती नोकरी करणारी असेल तरी बाकी सगळं बाईंनी बघायचं. अशीच ती डिव्हिजन ऑफ लेबर होती. त्यामुळे आपल्याकडे पुरुषांची जो व्हॅक्यूम आहे, तो खूप मोठा आहे. म्हणजे पुरुषांना समजत नाही पटपट, की आपण आता घरी रिकामे आहोत, तर आपण काय करायचं आहे किंवा हो. आपलं आयुष्य कसं काढायचं आहे. त्या मानाने बायका पटकन मग स्वयंपाकघरात शिरतील, स्वयंपाक वेगळ्या पद्धतीने करायला लागतील, वेगवेगळे पदार्थ करतील, त्या भागवत वाचायला जातील, त्या गीता वाचायला जातील, त्यांचा काहीतरी सांस्कृतिक मंडळ असेल, त्यांचं कारण हे त्यांना आधीपासून सवय आहे. त्यामुळे त्या हं. पटकन जेल होतात कुठेही गेल्या तरी आणि मग त्या भजनी मंडळात जायला लागतात. तसं पुरुषांचं होत नाही. तरी आजकाल ज्येष्ठ नागरिक संघ बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतात. पण तरीसुद्धा पुरुषांची जी पोकळी आहे ती जास्त मोठी आहे बायकांपेक्षा. म्हणजे एखादीचा नवरा गेला आहे, तर ती बाई व्यवस्थित तिचं आयुष्य पुढे काढू शकते. पण एखाद्याची बायको गेली आहे, तर त्या पुरुषाला ते आयुष्य काढणं पुढचं हे खूप कठीण जातं आणि मग रेट्रोस्पेक्टिव्हली असं बघितलं तर असं लक्षात येतं, की अरे तो पुरुष त्या बाईवर अवलंबून होता सगळा. ती बाई पुरुषावर कमी अवलंबून होती. पण हो. दिसताना चित्र असं दिसतं, की बायका पुरुषांवरती अवलंबून आहेत. पण इमोशनली जर का बघितलं, तर हे पुरुष बायकांवरती प्रचंड अवलंबून आहेत. मग ती आई हं. असेल, बायको असेल, मुलगी असेल, कुठलेही त्यांच्या आयुष्यातल्या बायांवरती ते खूप अवलंबून असतात. हं, हं. पण मग अशा काळात काय केलं जाऊ शकतं? कारण अ, खूप एकटेपणा येतो त्याच्यातनं आत्ता जसं आपण म्हणालो आणि रेझिस्टन्स खूप असतो ना, की आणि एक तर मला हे पण समजून घ्यायचं की नवीन गोष्टी अडॅप्ट करण्याचं काही वय असू शकतं का? कारण कदाचित रिटायरमेंट नंतरचा हा जो काळ आहे ना, तुम्हाला खूप नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागू शकतात. तुम्हाला खूप नव्या गोष्टींना सामोरं जायला लागू शकतं आणि जर त्याच्यात रेझिस्टन्स तुम्ही दाखवला, तर तो सगळा जो काही त्रास आहे, तो तुमच्या वाटणीला आणि तुमच्यामुळे इतर लोकांच्या वाटणीला येऊ शकतो. तर ती अडॅप्ट करण्याची प्रोसेस कशी असली पाहिजे आणि किती वेळ खाऊ प्रोसेस आहे का अप्रोचच बदलण्याची गरज आहे? कसं आहे? पहिली गोष्ट की बदलण्यासाठी किंवा नवीन गोष्टी करण्यासाठी वयाची कुठलीच अट नाही आहे. म्हणजे आमच्याकडचे 88 वर्षाचे आजोबासुद्धा टॅब बघू शकतात आणि WhatsAppवर राहू शकतात आणि काही 60-70तली लोकं पण म्हणतात, "आम्हाला त्या मशीन नाही येत वापरता." हं, तर आता हा फरक तर आपण कायमच बघतो. पण तुम्ही नवीन-नवीन गोष्टी शिकणं त्याच्याबरोबर म्हणजे गो विथ द फ्लो म्हणतो, तसं स्वतःला करायलाच पाहिजे. ती अडॅप्टॅबिलिटी यायलाच पाहिजे. कारण अदरवाईज तुमचं कम्युनिकेशनच बंद होईल. म्हणजे मला जर का आता हं. मोबाईल चालवता नाही आला, तर माझं कम्युनिकेशन बंद होईल. कारण आजकाल लँडलाईन आहेत नाहीच आहेत म्हणजे. नाही आहे. त्यामुळे स्मार्टफोन ही एक आता गरज झाली आहे आणि स्मार्टफोन हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, की तुम्हाला नाही येणार. म्हणजे तुमच्या गरजेपुरतं तो वापरता येणं, तुमचा हं. तो टॅब तुमच्या गरजेपुरता वापरता येणं, हे शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि ते शिकू शकतात, असं मला वाटतं. जसं हे कम्युनिकेशनची साधनं झाली, तसं मला असं वाटतं एखादी भाषा शिकणं, एखादं काहीतरी म्हणजे जी लोकांना आवडतं धार्मिक ग्रंथ वाचायला किंवा ज्याला फिलॉसॉफिकल काही वाचायला, त्याच्या नोट्स काढणं, त्याच्या छोट्या-छोटी टिपणं करून ठेवणं, हे हं. ह्या गोष्टी नक्की करू शकतात ही लोकं. म्हणजे बोर्डम किती खेळायचं ना, की आता बोर होतंय. किती करणार आपण? आपणच त्यातनं मार्ग शोधायचा. आणि आमचे सर आम्हाला कायम म्हणायचे, की "कंटाळा खेळत राहा, त्यातूनच काहीतरी निर्माण होणार आहे." तसं मला पण असं वाटतं. होऊ देत बोर. त्यातनंच तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहात. आणि हे शिकणं किंवा क्रोशे करायला शिकणं, म्हणजे आमच्या बायकांच्या बाबतीत तर त्यांनी कधी काळी स्वेटर्स केलेले असतात. अरे करायला लागा हाताने. काहीतरी हात चालू राहील, तुमचं डोकं चालू राहील. हँड, आय आणि डोकं याचं कोऑर्डिनेशन म्हातारपणी खूप गरजेचं आहे. हं. खूप गरजेचं आहे. म्हणजे डिमेन्शियासारखे म्हणजे न्यूरोलॉजिकल आजार होऊ नयेत याच्यासाठी डोकं डोळे आणि हात यांनी कामं केलीच पाहिजेत. हं. मला मुलांना, सर्व तरुण मुलांना आणि मुलींना असं सांगावसं वाटतं, की तुम्ही तुमच्या घरातल्या ज्येष्ठांसाठी कामं ठेवून द्या. ते करतात. वॉव! आणि त्यांनी ती केली पाहिजेत. आणि असं नका म्हणू, "आता नको, तुम्ही नको, खूप केलं, तुम्ही बसा." असं नाही आहे. ते करतात. त्यांच्या त्यांच्या पेसनी करतील, पण ते करतात. त्यामुळे त्यांचा मेंदू कार्यरत राहतो. म्हणजे हं. उद्या माझ्या आई-वडिलांना किंवा माझ्या सासू-सासऱ्यांना डिमेन्शिया झालाय आणि मला त्यांना बघायचं आहे, याच्यापेक्षा
त्यांनी कामं करत राहू देत, त्यांचा मेंदू कार्यरत राहू दे, कदाचित डिमेन्शिया व्हायची शक्यता कमी होईल. हम्म. आणि मला असं म्हणणं नाही आहे, कामं करणाऱ्या लोकांना डिमेन्शिया होत नाही, असं माझं म्हणणं नाही आहे. पण शक्यता कमी होईल. कारण त्यांचा मेंदू चालू राहील. आणि हम्म. आपण म्हणतो, की मेंदूचा एक्सरसाइज, मेंदूची जिम असायला पाहिजे, माइंड जिम असायलाच पाहिजे. खूप महत्वाचं आहे मला वाटतं. हे कारण याच पद्धतीनं पाहिलं जातं ना, की आता हे यांना काही कामं नका देऊ, यांना रिकामा वेळ आहे, त्यांना त्यांचं हवं ते करू द्या. पण त्यांना तुमच्या रुटीनचा भाग बनवणं आणि त्यांचंही काहीतरी रुटीन तयार करणं ही पण आपली जबाबदारी आहे खरं तर. मला अगदी शेवटाकडे येतो तर एक खूप महत्त्वाचा आणि खूप प्रायमरी प्रश्न विचारायचा म्हातारपणातला, तो म्हणजे मृत्यूची भीती. कारण मग ते आपल्याला माहिती असतं, की ते अगदी आत्ता कुठेतरी आसपासच आहे आणि कदाचित आपण त्याला येत्या काही काळात गाठणार आहोत. तर त्याच्यामुळे खूप गोष्टींवरती परिणाम होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामुळे आपली चिड वाटू शकते, वाढू शकते. काही जण कोशात जाऊ शकतात. कारण दडपणच आहे ते जे काही एवढा काळ तयार केलेलं आहे, हे सगळं गमावून बसण्याचं जे अनामिक भीती आहे ती, ती त्याला काहीच मला वाटतं त्याच्या आसपासही काही नाहीये. तर त्याला म्हणजे काय प्रोसेसेसमधनं जातात एकतर म्हातारी लोकं त्या काळातनं आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपले आई-वडील, म्हातारी माणसं घरातली त्या कदाचित या फिअरमध्ये आहेत. तर आपणही त्यांना कसे मदत करू शकतो? मी सांगू का ओंकार तुला, की कुठलीही सायकोथेरपी असू देत किंवा कितीही आम्ही काम करत असू दे, बाहेर संस्था चालवत असू दे, जर का त्याला स्पिरिच्युअल अँगलच नसेल, तर ती थेरपी अधुरी राहते, म्हणजे ती इनॅडिक्वेट राहते. तर मला असं वाटतं, की त्या स्पिरिच्युअल अँगलनी प्रत्येक थेरपी गेली पाहिजे. म्हणजे हं. स्पिरिच्युअलिटी म्हणजे रिलिजियस याच्याविषयी मला काहीच नाही म्हणायचं आहे. बरोबर. तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल पार्ट आहे. पण स्पिरिच्युअलिटीमध्ये अ, मला विमलाबाई ठकारांचं प्रयाण उत्सव नावाचं एक पुस्तक खूप आवडतं. त्याच्यामध्ये ते म्हणतात, की वयाच्या 50-55 वर्षापर्यंत तुम्ही पसारा घालून ठेवलाय. आता तुम्ही आवरायला सुरुवात करा हळू-हळू. म्हणजे ते इतकं सोपं करून टाकतात त्या, की तुम्ही आता आवरा. तो पसारा इतरांसाठी नका ठेवू. तर हा पसारा आवरता येणं, म्हणजे ती डिटॅचमेंट येणं, त्यातली जी आसक्ती कमी होणं, ह्या सगळा भाग खूप गरजेचा वाटतो मला या सगळ्या ह्याच्यात. आणि जे कृष्णमूर्ती असं म्हणतात, की एव्हरी डे जेव्हा आपण झोपतो, तेव्हा तो त्या दिवसाचा अंत असतो. आणि जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी परत नव्याने उठणार असतो, तेव्हा ती त्या नवीन जीवनाची सुरुवात असते. आणि मग एक दिवस असा येतो, की आपण उठतच नाही. तर ही इतकी सोपी प्रोसेस आहे खरं तर, की एक दिवस म्हणजे तो मृत्यू असतो आपला, की आपण उठत नाही त्या दिवशी. तर अशा पद्धतीने मृत्यूकडे का नाही बघायचं, की हं. सगळा लेखाजोखा म्हणजे माझा जमा खर्च आज मी ताळेबंद सगळा करून टाकलाय. तर मला मृत्यूची भीती का वाटेल? म्हणजे आज मी नाही उठले तरी नाही उठले, ठीक आहे ना. हो. पण याच्यामध्ये मला असं वाटतं मृत्यू ह्याची भीती वाटण्यापेक्षा त्या मृत्यूपर्यंत जाण्याच्या प्रोसेसची भीती अधिक आहे. की हं. मग ती वेदना असेल का? मग ती वेदना मला सहन होईल का? मग मला औषधोपचार मिळतील का? अशी ती भीती जास्त आहे असं मला वाटतं. खरं मृत्यूचा तो प्रयाण उत्सव आहे. म्हणजे माहिती नाही आपल्याला की ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाण्याची ती प्रक्रिया आहे. तर त्याची भीती बाळगण्याचे खरं तर काही कारण नाही आहे. पण परत मी म्हणलं की आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला तयार करणं आणि आसक्ती कमी करत जाणं, म्हणजे पसारा आवरत नेणं, जे काही गोळा केलं आहे सगळं, ते कमी-कमी करत नेणं. इथे मग हळू आपणच जायचं आहे ना. ती एक छान प्रक्रिया असू शकते. हो. याच्याकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं. वाह! खूपच सुंदर त्याला अप्रोच दिलात तुम्ही. ते इतकं मग मलाच आत्ता त्यातलं असं ते खरं तर तुम्ही खूप एकटाच प्रवास आहे आणि त्या प्रवासात तुम्ही एकटेच आहात आणि सगळं फक्त सोडत जायचं असं ते. करेक्ट. फार सुंदर आहे. तर आपण आता बऱ्याच अंशी मग पूर्ण एपिसोडमध्ये हेच डिस्कस केलं, की कसे आपण मदत करू शकतो. पण असे काही टिप्स असू शकतात का? किंवा अशा काही छोट्या गोष्टी असू शकतात का? की तुम्ही वृद्ध म्हणून आहे, तुम्हालाही वाटतं, की आता आपलं वय होतंय, तर तुम्ही काय गोष्टी बाबत सजग असलं पाहिजे किंवा काय गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पहिली गोष्ट. आणि मुलांसाठी आता आपले आई-वडील म्हातारे होत आहेत, आपल्या घरी आजी-आजोबा आहेत, तर त्यांना समजून घेण्याची प्रोसेस काय असली पाहिजे? म्हणजे तुम्ही आता जसं ते पोळीचं उदाहरण दिलं, की हां, अच्छा, अच्छा, देते. हे एवढं जरी केलं तरी माझ्या डोक्यावरचा ताण कमी होणार आहे ना. तर अल्टिमेटली त्यांनाही त्रास कमी व्हावा आणि माझाही त्रास कमी व्हावा यासाठी काय गोष्टी केल्या जाऊ शकतात? मी प्रथम मुलांसाठी हो. सांगते, की काय केलं पाहिजे. तर मुलांनी फक्त त्यांना जाता येता, की यू आर वॉन्टेड असं एक फिलिंग
आई-वडील, आजी-आजोबा जे काही आहेत त्यांना दिलं ना, की त्यांना ते सफिशियंट आहे. की काय काय हं. काय आजोबा कसं कसं चाललंय? काय चाललंय? आज कुठली सीरियल पाहिली? म्हणजे जाता "काय झालं गं त्या सुनेचं पुढे?" असा नुसता प्रश्न जरी विचारून पुढे गेलं ना, तरी मग ती आजी बोलायला लागेल, आई बोलायला लागेल. "हां, तिथे असं झालं, तिथे तसं झालं." आपण एक 2-4 मिनिटं ऐकलं आणि मी आलोच असं म्हणून जरी गेले, हे स्किल आहे सगळं. हा हं. विस्डम आहे सगळा आणि तो ॲक्वायर करता येऊ शकतो. हो. हां, म्हणजे ते काही जात्याच उपजत असायला पाहिजे असं काही नाही. तर तो ॲक्वायर करता येतो आणि ही कौशल्य कम्युनिकेशनची छोटी-छोटी किंवा त्यांची औषधं वेळेवर आली आहेत की नाही? आज औषध घेतलंयस की नाही? आज हं. काय काय जेवलात तुम्ही? काय झालं? काय आवडली नाही का आज भाजी? हं. इन्क्लुजन फार महत्त्वाचं आहे. जे बरोबर. आता एक्सक्लुजनकडे चाललोय आपण, की नाही त्यांना काय काय कुकर लावून द्या, त्यांचं ते बघतील, त्यांचं ते करतील, असं असण्यापेक्षा त्यांना इन्क्लूड करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप काही करायचं नाही आहे त्याच्यासाठी. म्हणजे फार वेळ घालवायचा आहे का, काही करायचं आहे का, असंही नाही आहे. म्हणजे मला आठवतंय, की मी कामावरनं घरी गेल्यानंतर माझ्या आई-वडिलांना मी माझी गाडी पार्क करायच्या आधी त्यांना राउंड मारून आणायचे मोठा. कारण ते चालू नाही शकायचे. तर मी गाडीत बसवून त्यांना राउंड मारून आणायचे आणि दिवसभराचं त्यांचं पेट्रोल भरलं जायचं, की ते मस्त खुशीत असायचे. आणि हे हे खूप छोट्या 10 मिनिटाचं काम आहे. मग त्याच्यासाठी वेळ नाही. मला वेळ नाही हे हे उत्तर फारसं आवडत नाही. वेळ काढला जातो, वेळ निघू शकतो. त्यामुळे आपण अ, 10 मिनिटं आपल्या आई असं जर का त्या दिवसाच्या कार्यक्रमात आखलं, तर ते होऊ शकतं. आजी-आजोबा कटकट करतात का? आई-वडील कटकट करतात का? हो. पण ती कटकट कशी घ्यायची आहे, हे तुमच्या अप्रोचवरती अवलंबून आहे. हं. कटकटीला तुम्ही जर का ते ग्लोरिफाय केलं, की काय कटकट आहे, तर ते नाही नीट होणार आहे. त्यावेळेला हो मस्त कटकट हो, हो, होते. डोक्याला खुराक असतो. ठीक आहे ना, इट्स ओके. तुमचा हं. बॉस नाही का कटकट करत? तुमच्या कलीग्स नाही का कटकट करत? तर तुमची बायको नाही का कटकट करत? तर मुलं नाही. तर कटकट आहे. मग आई कटकटीचा इतका बाऊ कशासाठी? असं मला वाटतं. आणि एल्डरली लोकांनी जेव्हा हे बघायचं असतं, की त्याच्यामध्ये दृष्टिकोनातला बदल करून घेणं, कौतुक करणं. आपण त्या हं. वयात आहोत आत्ता. म्हणजे माझं कोणी कौतुक करावं या वयात आता आपण नाही आहोत. आता आपण कौतुक करायचंय. वॉव! आपण छोट्या-छोट्या गोष्टी ॲप्रिशिएट करायच्या आहेत. काय होतं, कितीही मोठी झाली तरी माझ्याकडे बघा, माझं कौतुक करा, माझं अमुक होतं, माझं तमुक होतं, यातनं बाहेर पडलं पाहिजे आता आणि पुढच्या पिढीचं कौतुकाकडे जायला पाहिजे. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी करून ठेवणं किंवा मदत करणं, नातवंडांना सांभाळणं, हं. नातवंडांना घेऊन बसणं, त्यांना स्टोरीज सांगणं, त्यांना काही श्लोक म्हणून घेणं, पाठांतर करून घेणं. यातनं काय होतं माहिती आहे, त्यांचे जावई लेक किंवा मुलगा-सून यांना त्यांचा वेळ मिळतो. एक अर्धा हं. पाऊण तास, तासभर. कारण त्यांना त्यांचं प्लॅनिंग करायचं असतं, दुसऱ्या दिवशीचं काही बघायचं असतं. तर जर का आजी-आजोबांपाशी नातवंड असतील, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि मग तो बॉन्ड बरोबरचा पण छान राहतो आजी-आजोबांचा. आणि अशा पद्धतीने छोटे-छोटे स्वतःमध्ये बदल करत आणि अटेन्शन सिकिंग हा जो काही वाईट प्रकार आहे ना सध्या, की काही झालं की माझ्याकडे बघा. आणि कुठेतरी मला असं वाटतं, की करमणूक प्रधान झालोय की काय आपण? मग त्या हं. आजी-आजोबांमध्ये पण तेच आहे, की मला काहीतरी करून गेट टुगेदर्स करायची आहेत, मला कुठेतरी बाहेर जायचं आहे, मला कुठल्यातरी हॉटेलमध्ये जायचं आहे, आमची बिशी आहे, आमची किटी आहे आणि मग ते वयाच्या 60 पर्यंत, 70 पर्यंत, 80 पर्यंत चालूच राहतं ते. तर कुठेतरी ती बॅक सीट घेऊन कारण सतत ड्रायव्हिंगच्या सीटवरती बसायला पाहिजे असा काही नियम नाही आहे. त्यामुळे कधीतरी बॅक सीट घेऊन आणि हे जर का करता आलं, तर त्याच्या इतकी चांगली गोष्ट नाही कुठली, की ते स्वतःही आनंदी राहतील, आपलं घरही चांगलं राहील हं. आणि घरात राहायचं आहे त्यांना. इच्छा प्रत्येकाची ती असते ना, की मला घरात राहायचं आहे. तर मग कोण तुम्हाला बाहेर काढेल किंवा कोण वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवेल? तर असंही होणार नाही, असं मला वाटतं. त्यामुळे दोन्ही बाजूनी खरं तर थोडी-थोडी, 2-2 पावलं पुढे आले, तर छान आयुष्य मिळू शकतं. हं, हं. खूप इंटरेस्टिंग अप्रोच आहे हा. मला आणखीन एक आता तुम्ही वृद्धाश्रमाचा विषय काढलात म्हणून, तर बऱ्याच लोकांवरती हा प्रसंग येतो ना, की आता मी माझ्या आई-वडिलांसाठी अवेलेबल नाहीये किंवा काही कारणामुळे त्यांना इतर काही असिस्टंट्सची मला त्यांना मुभा करून द्यावी लागते. म्हणजे काय आता वृद्धाश्रम असेल किंवा नर्सिंग डे होम्स. केअर सेंटर्स असतील, नर्सिंग होम असतील. तर ऑफकोर्स म्हणजे तो निर्णय घ्यायला लागेपर्यंतचा जो प्रवास असेल तो प्रत्येकासाठी वेगळा असेल आणि तो तेवढाच अवघड आहे.
कारण एका वेगळ्या पद्धतीनंच आपण वृद्धाश्रमांकडे पाहतो, की कुणीही नाही त्यांचं वृद्धाश्रम आहे वगैरे. हा जो कुणीही नाहीवाला टॅग आहे, तो फार त्रासदायक आहे दोघांसाठी, म्हणजे मुलांसाठी पण आणि आई-वडिलांसाठी पण. तर ती प्रोसेस कशी असते? आणि जर अशा फेजेसमध्ये कोणी असतील वृद्धही, की ज्यांना कदाचित आता त्यांची मुलं सांभाळू शकत नाहीयेत, काही कारणांमुळे असेल आणि त्याला मग प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात आणि प्रत्येका कारणांचं वेटेज प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. ॲब्सोल्युटली. तर त्या प्रोसेसमध्ये म्हणजे मुलंही जर असतील आणि कारण मला माहिती आहे, की खूप गिल्ट असू शकतो त्याच्यामध्ये मुलांसाठीही, की हे अगदी सोपी गोष्ट नाहीये आई-वडिलांना कुठेतरी नेऊन सोडणं. पण त्यामधनं जाताना काय केलं जाऊ शकतं दोघांसाठी? वृद्धाश्रम वृद्धाश्रमाची गरज नक्कीच आहे. तो काही आपण नाकारू नाही शकत ती. पण वृद्धाश्रम हा शेवटचा पर्याय असावा, असं मला हं. वाटतं. आणि प्रत्येक माणसाला एक डिग्निटी आहे आणि त्या डिग्निटीनी मरण पण यावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि दुर्दैवाने काय होतं, ती डिग्निटी ठेवली जात नाही. त्याच्याही कडनं नाही ठेवली जात आणि मुलं, आजूबाजूच्या नातेवाईक यांच्याकडनं पण ती डिग्निटी ठेवली जात नाही. म्हणजे मला कधीतरी असं वाटतं, की ज्या डिग्निटीनी या लोकांनी कामं केली आहेत, ज्या डिग्निटीनी आयुष्य जगलं आहे, ती जपायचं काम खरं तर पुढच्या पिढीचं आहे. बरोबर. आणि ते जर का त्यांना नाही करता आलं, तर मग वृद्धाश्रमाखेरीज पर्याय राहत नाही, असं हं, होतं. आणि जो जे एक तिथे निग्लेक्शनची भावना आहे, रिजेक्शनची भावना आहे आणि ती भावना खूप चांगली आहे, असं नाही मला वाटत. आणि हं. एक आपल्याकडे भावना क्लस्टरमध्ये येते. भावना एकटी येत नाही. त्यामुळे रिजेक्शन आलं की त्याच्याबरोबर मग निराशा, मग डिप्रेशन, मग त्यातनं येणारा असल, त्यातनं येणारी इन्सिक्युरिटी, हे सगळं एकदम येतं. आणि मग त्या सगळ्या निगेटिव्ह भावना वृद्धांना नाही झेपत. आणि हं. मग त्यांना मग मग त्यांचा मृत्यू पण पटकन येतो. म्हणजे त्यांना नाही ते घेता येत. मग ते सगळं गिव्ह करून टाकतात आणि मग मृत्यू पण लगेच येतो आणि कालांतराने मग त्या मुलांनाही गिल्ट वाटतं, "अरे, आपण उगीच ठेवलं. आपण नको होतं करायला. थोडं ॲडजस्ट केलं असतं तर बरं झालं असतं." आणि ही लाईफलाँग खंत आहे ना रे. हो. म्हणजे ती काही संपणारी नाही आहे, की पैसे घेतले आणि मी ते दिले आणि ते संपलं. इतकं सोपं नाही आहे ते. आणि ती लाईफलाँग खंत आहे आणि मग ते जेव्हा वय वाढायला लागतं, तेव्हा त्यांच्या इन्सिक्युरिटीज वाढायला लागतात. आणि हं. मग कित्येक मुलं म्हणजे त्यांची मुलं मी बोलताना असं पाहिलंय, की "तुम्ही काय केलं आजी-आजोबांचं?" आणि हा हं. प्रश्न केवढा भीतीदायक आहे, की "तुम्ही काय केलंत आजी-आजोबांचं? तर मग तुम्ही मग आमच्याकडनं काही अपेक्षा करताय, की आम्ही तुमचं अमुक करावं, आम्ही तमुक करावं." तर ही सगळी चेन चालू होते. मग ही चेन आपल्याला ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. बापरे! त्यामुळे आपल्याला म्हणजे मला कधी-कधी असं वाटतं, की आपली सद्सद विवेकबुद्धी काय सांगते, त्याप्रमाणे जावं. की हं. मला ह्या सगळ्या भावना घेता येणं झेपणार आहे का? किंवा मी त्या भावनांबरोबर राहू शकणार आहे का? जर का उत्तर नाही आलं, तर तिथे थांबावं. मग कुठल्या-कुठल्या ॲडजस्टमेंट्स करून आपल्याला आपल्या आई काळजी घेता येईल. कुठल्या-कुठल्या ॲडजस्टमेंट करून आपल्याला आपल्या सासू-सासऱ्यांची काळजी घेता येईल. त्याचा विचार नक्की करावा, असं मला वाटतं. हं. कारण त्या इमोशन्स ओव्हरपॉवरिंग होतात. हो. आणि जेव्हा तुम्ही तरुण असता ना, तेव्हा त्याचं काही वाटत नाही. पण जसजसे तुम्ही 50शीकडे यायला लागता, तसतशा त्या ओव्हरपॉवरिंग व्हायला लागतात हं, हं. आणि ते डील करण्याची क्षमता कमी व्हायला लागते. बरोबर. आता आपण वेगवेगळ्या आजारांबद्दल पण बोललो ना, तर म्हातारपणात असे कोणते टाइपचे आजार आहेत किंवा काय-काय बिहेवियरल चेंजेस आपल्याला म्हातारपणात बघायला मिळू शकतात? आणि कारण जर हे लक्षात आलं ना, की हे होणार आहे. म्हणजे आता आता आपल्याला माहिती असतं, की विस्मृती होणार आहे, विसरणार आहेत हळू बडबड करतात. जर आपल्याला याचा अवेअरनेस असेल ना, की हे होईल कदाचित आणि मग मला जर माहीत असेल, की हे झालं, की हे होतं, तर माझी तयारी असेल जे होणार आहे ते स्वीकारण्याची. तर असं काय-काय चेंजेस आपल्याला बघायला मिळू शकतात, जेणेकरून ती प्रोसेस म्हणूनही त्यांना समजून घेणं मला जास्त सोपं पडू शकेल? फिजिओलॉजिकल बदल तर होतातच, आपण पाहिलं ते. त्याच्यामध्ये ना खूप म्हणजे ज्येष्ठांमधला एक सर्व्हे झाला होता. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की जवळ-जवळ 75% ज्येष्ठांना एक अंडरलाईन डिप्रेशन असतं आणि ते कायम अनट्रीटेड राहतं. त्याला ओह! ट्रीटमेंटच केली जात नाही आणि आपल्याकडे म्हातारपण या कार्पेटखालती सगळं टाकून दिलं जातं. काही नाही, नुसत्या बसतात आजकाल एकट्या-एकट्या,
पण ना म्हातारपण आहे ना, म्हणजे इतकं ते सहज म्हातारपणाकडे. पण छोटी मदत मिळाली, तर त्या डिप्रेशनमधनं बाहेर येऊ शकतात आणि त्यांना एक क्वालिटी लाईफ पुढचं मिळू शकतं, हा पण एक अवेअरनेस असण्याची गरज आहे. म्हणजे फिजिओलॉजिकल आजार जे आहेत, ते पटकन कळतं. आज शुगर किती आहे, बीपी किती आहे, हं. आज काय व्हायला लागलं, मग डॉक्टरांकडे जा, त्या गोळ्या घ्या. ते पटकन कळतं. त्याचे पॅरामीटर्स पण असतात. पण मानसिक आजार, आजार हा शब्द नको वापरायला आपण, अस्वास्थ्य ज्याला म्हणू. तर ते पण पटकन लक्षात येण्यासाठी हा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. आजकालचे नवीन येणारे न्यूरोलॉजिकल आजार तर येऊ घातलेत. जसं डिमेन्शिया, अल्झायमर्स, पार्किन्सन्स, स्ट्रोक, एपिलेप्सी हे खूप वेगाने आपल्याकडे येऊ लागलेत. तर त्याच्याविषयीचेही अवेअरनेस असणं, हं. त्याच्याविषयीच्या औषधांची माहिती असणं, काय केलं की काय होईल याचा एक अंदाज घेणं हे पण खूप गरजेचं आहे. आणि मग त्यांच्यासाठी म्हणून त्या सुविधा आपल्या घरात तयार करून ठेवणं, ठिकठिकाणी रॉड्स लावणं, वॉकर घेऊन हं. चालायला लावणं किंवा काही आयुधं असतात त्यांच्या बेडपाशी ठेवलेली, की एखादी बेल ठेवणं, हे सगळं आपल्याला करता येऊ शकतं, की जेणेकरून त्यांना इमर्जन्सी आली, तर ते पटकन कोणाला तरी बोलवू शकतील. केवढं इंटरेस्टिंग आहे ना खरं तर. खूप साध्या वाटू शकणाऱ्या गोष्टी आहेत, पण ज्याच्याकडे अगदीच आपण फार लक्ष देत नाही. त्यातला सगळ्यात अजून एक मुद्दा म्हणजे सतत ना सेल्फ पिटीमध्ये असतात काही ज्येष्ठ आणि सतत हे असंच आहे, हे असंच आहे आणि मग ते त्याच्यासोबत डील करणं त्यांनाही फार अवघड होतं आणि मग त्याच्यामुळे इतर घरातले जे लोकं आहेत त्यांच्यावरती पण तो ओढावलं जातं त्यांच्यावर. तर त्याच्यासोबत ज्येष्ठांनी पण कसं डील करायला एकतर आपलं आता बदललंय हे आयुष्य. हे पुढे वेगळं काहीतरी असणार आहे आणि एक वेगळा टप्पा सुरू झालाय. तर ते कसं स्वीकारू शकतात ते? ओव्हरऑलच इमोशनल मॅनेजमेंट शिकवली पाहिजे, जिथे आपल्याकडे ती शिकवली जात नाही बरेचदा. आणि सेल्फ पिटीमध्ये बरेचदा मुलं आजूबाजूला नसतील, सुना विचारत नसतील, तर गरीब बिचारी मी किंवा गरीब बिचारा कसा काय एकटा राहतो, कसा डबा लावून खातो किंवा मेसमधनं त्यांचा डबा येतो. अशा पद्धतीने आजूबाजूची लोकं पण बोलतात. खरं ती मेस उत्तम असू शकते, त्यांना त्या डबा आवडत असू शकतो. पण ती आजूबाजूची लोकं पण असं म्हणतात, "अरे, आजोबांना ना मेसमधनं डबा आणावा लागतो." पण माझं म्हणणं बिघडलं कुठे? की मेसमधनं डबा आणतोय मी, माझं मी जेवतोय, माझं मला मजा येतीये. वेगवेगळ्या काहीतरी मला मेसमधल्या त्या ताई काहीतरी करून देतायत. तर ही पण चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला कधी-कधी असं वाटतं, जे आपल्याकडे आहे ते बघणं आणि जे नाही त्याला डिस्काउंट देणं, हे पण शिकलं पाहिजे. की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत आता. मेस आहे जवळ, हे काय कमी आहे? किंवा माझा मुलगा मला रोज फोन करून विचारतो, "बाबा जेवलात का?" किंवा "आई तू जेवलीस का?" हे काय कमी आहे? म्हणजे आपल्याकडे छिद्रान्वेषी खूप असतो आपण, की जिथे ब्लॅक होल दिसेल तेवढंच माझं लक्ष जातं आणि म्हणतं, "अरे ते कमी आहे, तिथे ते नाही आहे." ठीक आहे ना, काहीतरी कमी असणारच आहे आपल्या आयुष्यात आणि ते कमी नाही आहे त्यापेक्षा खूप काही चांगल्या गोष्टी पण आहेत आपल्या आजूबाजूला. तर ते का नाही बघायचं? आणि ते बघायला शिकलो ना, की कमी आहे ते हळू गळून पडतं आणि आता आपण म्हणजे ज्येष्ठ ह्याच वयात आहेत, की हळू गोष्टी कमी होणार आहेत. आणि त्या स्वीकारणं, म्हणजे स्वीकार हा कीवर्ड आहे, की तुम्ही त्या स्वीकारणं, की नाही मिळणार आजकाल. आता माझी मोबिलिटीच नाही आहे, तर मला काश्मीर बघायला नाही जाता येणार किंवा मला नाही आता हे करता येणार. तर इट्स ओके. मी खूप बघितलं, खूप पाहिलं, खूप आयुष्य जगले, असा पण विचार करता येऊ शकतो, एक्सेप्टन्स इज द की. की एक्झॅक्टली. खूपच इंटरेस्टिंग कन्व्हर्सेशन झालं आजचं. खरं तर वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या अप्रोचने एकूणच म्हातारपणाकडे बघता आलं आणि कारण माझ्याही घरी आजी आहे. मी माझी आई बघतोय, की जी आता जवळपास 60च्या जवळ येतीये आणि आता ती म्हातारी होणार आहे आणि तिला तिच्या म्हाताऱ्या आईला सांभाळावं लागतंय. तर ते असं 3-4 पिढ्या असं सलग बघतोय आणि ते फक्त खरं तर समजून घेणं, त्याचा स्वीकार करणं हे खूप आल्हाददायक असू शकतं ते फीलिंग म्हणूनही. तर मी माझ्याही डोक्यात ते इंटरनलाइज करायला सुरुवात झाली आहे. फार मजा आली. सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, ती जेव्हा आपण फुलफिल करतो ना, तेव्हा त्याचा एक कॉन्फिडन्स वाढायला हं, किंवा आत्मसन्मान वाढायला खूप उपयोग होतो. हं. आणि जी रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेत नाही, तिथे मग आपला कॉन्फिडन्स लूज होतो, इन्सिक्युरिटी येते, वॉव! आत्मसन्मान कमी होतो, या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आपल्याकडे कर्म सांगितलंय. जे ते जे कर्म आपण ओळखत करत गेलो, ते छान आहे. कठीण आहे का? आहे. पण करायचं. असं आहे ते. वॉव!
खूप, खूप, खूप सुंदर. तर थँक सो मच तुम्ही आजचा एपिसोड पाहिलात. आणखीन कोणते एपिसोड तुम्हाला खुसफुसमध्ये चर्चेला घ्यावेत असे वाटतात, तर प्लीज कळवा. अ, आणि कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ऐकताय तर फॉलो करा आणि YouTubeवर बघताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोभ असावा.